आज आपण रिझनिंगमधील इनइक्वॅलिटी हा चॅप्टर शिकणार आहोत. तर इनइक्वॅलिटीमध्ये आपल्याकडे पाच प्रकारचे सिम्बॉल असतात. एक म्हणजे ह्याला ग्रेटर दॅन म्हणायचं. 2 नंबर ह्याला लेस दॅनचं म्हणायचं. 3 नंबर ह्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं म्हणायचं. 4 नंबर लेस दॅन ऑर इक्वल टू आणि 5 नंबर इज इक्वल टू. आपल्याकडे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे चिन्ह फक्त ग्रेटर दॅन आणि इज इक्वल टू ह्या दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन बनलेलं आहे. आणि लेस दॅन ऑर इक्वल टू हे चिन्ह लेस दॅन आणि इज इक्वल टू ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून बनलेलं आहे. आता परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आपण समजून घेणार आहोत. आणि आपण ॲन्सर कसं पिक करायचं, म्हणजे आपल्याकडे 5 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी कुठला ऑप्शन पिक करायचा हे शिकणार आहोत. प्रश्न बघा. इन द गिव्हन क्वेश्चन ॲज्युमिंग द गिव्हन स्टेटमेंट्स टू बी ट्रू, फाइंड व्हिच ऑफ द फॉलोइंग कंक्लुजन 1 and 2 गिव्हन बिलो द स्टेटमेंट्स इज ऑब्लिक आर डेफिनेटली ट्रू किंवा फॉलो म्हणून विचारलेलं असतं. आता बघा, आणि आपल्याकडे ह्या अशा प्रकारे 5 ऑप्शन दिलेले असतात. पहिला ऑप्शन आहे इफ ओनली कंक्लुजन 1 फॉलोज. ह्याचा अर्थ काय होतो, 2 स्टेटमेंट दिलेले असतात आपल्याला, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. त्यामधले पहिलं जर ऑप्शन फक्त ट्रू होत असेल तरच हे 1 नंबरचं ऑप्शन बरोबर येणार. इफ ओनली कंक्लुजन 2 इज फॉलोज. जर समजा पहिलं रॉंग होत असेल आणि 2 नंबरचं फॉलो होत असेल तर हे 2 नंबरचं ऑप्शन पिक करायचा. जर समजा आता 3 नंबरचा ऑप्शन कधी पिक करायचा, इफ आयदर कंक्लुजन 1 और कंक्लुजन 2 इज फॉलोज. ज्यावेळी दोन्ही पण ऑप्शन रॉंग असतात, म्हणजे पहिलंही रॉंग आणि दुसरं पण रॉंग, मग त्यामध्ये काय करायचं, एक तर ह्यापैकी एक म्हणजे हे ट्रू असेल, 1 नंबरचं ट्रू असेल तर 2 नंबरचं रॉंग असते, आणि 2 नंबरचं ट्रू असेल तर 1 नंबरचं रॉंग असते. म्हणजे काय करायचं, दोन्हीपैकी एकच, पण ॲट ए टाईम दोन्ही कधीही फॉलो होऊ शकत नाहीत. त्यावेळी काय करायचं, ऑप्शन नंबर 3 मार्क करायचा. आणि जर समजा पहिलंही रॉंग आणि दुसरं पण रॉंग येत असेल तर ऑप्शन नंबर 4 पिक करायचा. आणि जर ॲट ए टाईम दोन्हीही बरोबर येत असेल तर ऑप्शन नंबर 5 पिक करायचा. तर इनइक्वॅलिटी सोडवत असताना काही नियम आहेत, ते सांगतो, ते लक्षात घ्या. समजा आपल्याकडे ए इज ग्रेटर दॅन बी हे कंक्लुजन दिलेलं आहे. कंक्लुजन हे चेक करत असताना काय करायचं, आपल्याकडे हे एक स्टेटमेंट आहे असं गृहीत धरा. ह्या स्टेटमेंटमध्ये ए इज ग्रेटर दॅन बी चेक करत असताना एकडून समजा ए हित आहे, सी डी ई आणि बी हित आहे, तर ह्याच्यामध्ये काहीतरी एक सिम्बॉल आहेत असं गृहीत धरा. तर हे चेक करत असताना आपण काय करायचं, ए कडून आपल्याला बी कडे जायचं आहे. मग काय करायचं, ए करून अशी फॉरवर्ड गाडी न्यायची आणि बीपर्यंत जाते का ते बघायचे. जर समजा फॉरवर्ड म्हणजे आपल्याला कसे सिम्बॉल भेटायला पाहिजे, ए इज ग्रेटर दॅन बी चेक करत असताना फक्त आपल्याला ह्या अशा प्रकारे सिम्बॉल भेटायला पाहिजे. म्हणजे असे पण भेटले तर चालतील, पण जात असताना ॲटलिस्ट एक तरी नुसता ग्रेटर दॅनचा सिम्बॉल भेटायला पाहिजे. इज इक्वल टूचा भेटत असेल तरी पण चालते, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू पण चालते आणि ग्रेटर दॅन पण चालते ह्या प्रकारे. पण चुकून जर लेस दॅनचं जर सिम्बॉल आला, म्हणजे आपण अशा प्रकारे चाललो आहे, लेस दॅन असं आलं तर एकमेकाला काय झालं, विरोध झाल्यामुळे काय झालं, गाडी आपली पुढं जाऊ शकत नाही. त्यामुळे काय झालं, ती स्टेटमेंट आपण म्हणजे कंक्लुजन काढू शकत नाही त्याच्यावरून, त्यामुळे ते स्टेटमेंट रॉंग होतं. आणि आपण आता चेक करा, समजा आपण ए इज लेस दॅन बी
असं ह्या प्रकारचं कंक्लुजन दिलं आहे आणि आपल्याकडे हे स्टेटमेंट आहे, त्यावेळी काय करायचं, बीकडून एकडं चाललं आहे ना गाडी, बीकडून एकडं चालली, मग अशा प्रकारचे आपल्याला सगळे सिम्बॉल भेटायला पाहिजे, म्हणजे लेस दॅन इक्वल टू ऑर इक्वल टू अशा प्रकारचे. चुकून जरी असं भेटलं, आपण इकडून असं चाललो आहे आपण, तर आपल्याला चुकून जर असं जर सिम्बॉल भेटला तर एकमेकाला विरोध झाला, त्यामुळे हे काय होते, हे पुढे जाऊ शकत नाही, म्हणजे तिथंच रॉंग होणार, तिथं विषय सोडून द्यायचा त्याचा, ते स्टेटमेंट फॉलो होत नाही असं गृहीत धरायचं. त्याच्यानंतर काय करायचं, इज इक्वल टू चेक करत असताना ए इज इक्वल टू बी हे चेक करत असताना काय करायचं, आपण ह्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये आपल्याला, म्हणजे मग कसं चालत होतं, असं चालली तर गाडी आपल्याला ह्या प्रकारे कुठले पण भेटलं तरी चालत होतं कोणीही, म्हणजे ह्या डायरेक्शननं जाणार आहे, आणि असं चाललो तर आपण ह्या डायरेक्शननं जाणारे कुठलाही सिम्बॉल चालत होता. पण इज इक्वल टूमध्ये तसं चालत नाही. इज इक्वल टूमध्ये प्रत्येक वेळी इज इक्वल टूच पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त एक जरी सिम्बॉल आलं दोघांच्यामध्ये तरी ते स्टेटमेंट रॉंग होतं. त्याच्यानंतर बघा, ए इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू बी हे चेक करत असताना आपल्याला प्रत्येक वेळी हा सिम्बॉल किंवा इज इक्वल टू हे दोनच चिन्ह फक्त भेटायला पाहिजे, म्हणजे फॉरवर्ड तर डायरेक्शन भेटायलाच पाहिजे, पण फक्त हे दोनच सिम्बॉल भेटायला पाहिजे. नुसतं सिंगल हे जरी आलं तरी ते रॉंग होऊन जातं. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे लेस दॅन ऑर इज इक्वल टू चेक करत असताना बघा, आपल्याला हे सिम्बॉल किंवा इज इक्वल टू ह्या दोन्हीपैकीच भेटायला पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त नुसतं सिंगल चालत नाही, किंवा विरुद्ध दिशेचं तर सिम्बॉल चालतच नाही, पण जरी फॉरवर्ड जरी असेल, म्हणजे असा आपण इकडून इकडं जात असताना असा जरी सिम्बॉल असेल तरी पण आपल्याला सिंगल भेटून चालत नाही, ह्याच्याबरोबर इज इक्वल टूचं चिन्ह पाहिजेच किंवा नुसतं इज इक्वल टू पाहिजेच. एवढ्या कंडिशन लक्षात ठेवा. आणि स्टेटमेंट म्हणजे आपण ॲन्सर मार्क करत असताना बघा, जर समजा पहिलं बरोबर आहे आणि 2 नंबरचं रॉंग आहे तर ऑप्शन नंबर 1 मार्क करायचा. जर समजा पहिलं चुकीचं आहे, 2 नंबरचं बरोबर आहे, तर 2 नंबरचं ऑप्शन ओन्ली 2 फॉलोज. जर समजा आयदरवरची कंडिशन कशी चेक करायची ते मी सांगत जाईन. आणि जर दोन्हीही रॉंग असतील तर 4 नंबरचं ऑप्शन बोथ रॉंग म्हणून करायचं, आणि दोन्हीही बरोबर आले तर बोथ फॉलोज म्हणून 5 नंबरचा एक ऑप्शन असतो. आयदर ऑरची कंडिशन कशी चेक करायची ते सांगतो आता मी. आयदर ऑर येण्यासाठी आपल्याकडे 3 ते 4 कंडिशन आहेत, तेवढ्या फक्त लक्षात ठेवायच्या. पहिली कंडिशन, आयदर ऑर कधी चेक करतात, जर स्टेटमेंट 1 आणि कंक्लुजन 1 आणि कंक्लुजन 2 दोन्हीही रॉंग झाले तरच आपण आयदर ऑरची केस चेक करणार आहोत. आता ती कशी चेक करायची बघा, आपल्याकडे हे दोन्हीही कॅरेक्टर सेम पाहिजेत, म्हणजे वर जर पहिल्या कंक्लुजनमध्ये जर ए बी असेल तर दुसऱ्या पण कंक्लुजनमध्ये ए बीच पाहिजे, म्हणजे कॅरेक्टर 2 सेम झाले. त्याच्यानंतर 2 नंबरची कंडिशन काय, की जर समजा ए एकदा ग्रेटर असेल तर बी एकदा ग्रेटर पाहिजे, पण दोन्हीपैकी एकासोबत इज इक्वल टूचं चिन्ह पाहिजे म्हणजे पाहिजेच, म्हणजे ए सोबत असू द्या, म्हणजे पहिल्या कंक्लुजनमध्ये असू द्या किंवा दुसऱ्या कंक्लुजनमध्ये असू द्या. फॉर एक्झाम्पल, ए इज ग्रेटर दॅन बी आणि ए इज लेस दॅन ऑर इज इक्वल टू बी, म्हणजे हे तिन्ही पण चिन्ह आलेत, म्हणजे एकदा ग्रेटर आले, एकदा लेस आले आणि एकदा इज इक्वल टू, हे तिन्ही पण सिम्बॉल प्रेझेंट आहेत, त्यावेळेस पण आयदर ऑर लागू शकतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, ए जर लेस दॅन बी असेल आणि ए इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू बी असेल, त्यावेळेस पण काय होतं, इथं पण 1, 2 आणि 3 हे तिन्ही पण सिम्बॉल प्रेझेंट आहेत, त्यामुळं आयदर ऑरची केस लागते. अजून एक आयदर ऑरची केस काय आहे, समजा ए इज ग्रेटर दॅन बी आणि ए इज इक्वल टू बी, हे दोनच सिम्बॉल असताना सुद्धा आयदर ऑर कधी लागतं ते पण सांगतो आपण. काय करायचं, कधी कधी ए इज ग्रेटर दॅन बी एखाद्या वेळेस फॉलो होत नाही आणि ए इज इक्वल टू बी एखाद्या वेळेस फॉलो होत नाही, म्हणजे दोन्ही पण स्टेटमेंट जर फॉलो होत नसतील तर आयदर ऑर कसा चेक करायचा, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं होणार, मग ए इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू बी असं होणार. तर हे जर समजा स्टेटमेंटमध्ये फॉलो होत असेल तरी पण आयदर ऑरची केस लागते, एवढं लक्षात ठेवायचं.
हे 3 ते 4 कंडिशन. आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. बघा स्टेटमेंट काय दिलं आहे आणि त्याच्या खाली 2 कन्क्लुजन दिलेत. आता आपण कन्क्लुजन चेक करत असताना बघा आपल्याला पहिलं कन्क्लुजन काय दिलं आहे, डी इज लेस दॅन सी असं दिलं आहे. म्हणजे मी काय सांगितलं होतं चेक करत असताना सी कडून डी कडे जायचा, असा ॲरो चालला आहे ना, सी कडून डी कडे जायचं. आता मला सांगा सी कुठं आहे आपलं, हिथं आहे, इथं, आणि डी कुठं आहे, हिथं आहे. आता बघा सी कडून आपण कोणाकडे पहिल्यांदा जाऊ शकतोय, बी कडे जाऊ शकतोय, बरोबर आहे. आणि बी नंतर पुन्हा हिथं आला आहे, बी कडून पुन्हा नंतर कुठं जाऊ शकतोय, डी कडे. म्हणजे लिंक करत जायचं. समजा सी कडून आपण कोणीकडे जातोय, बी कडे जातोय असं, आणि बी पर्यंत पोहोचल्यानंतर बी कडून कोणीकडे जातोय, आपण डी कडे जातोय. म्हणजे थोडक्यात सी कडून काय करतोय, आपण डी कडे जातोय. म्हणजे पहिलं कन्क्लुजन काय येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा ए आणि ई मध्ये चेक करत असताना ई कडून आपण कोणाकडे जातोय, बी कडे जातोय, बरोबर आहे. आणि बी पासून पुन्हा सी कडे जाऊ शकतोय का, नाही जाऊ शकत. बी पर्यंत आपण गेलो गृहीत धरा. आता मग बी आता 2 नंबर म्हणजे इथं सेमिकॉलन दिला आहे, त्याच्यानंतर बी पर्यंत तर पोहोचलो, ए पासून बी पर्यंत तर आपण पोहोचलो आहे, बरोबर आहे. आता बी पासून बघा डी पर्यंत पोहोचू शकतो आपण, डी पर्यंत, बी पासून डी पर्यंत पोहोचू शकतोय, आणि डी पासून पुन्हा नंतर ई पर्यंत पोहोचू शकतोय. म्हणजे ए पासून ई पर्यंत पोहोचू शकतोय आपण. त्यामुळे हे काय येणार, 2 नंबरचं पण स्टेटमेंट काय येणार, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर काय येणार, उत्तर 5 येणार, म्हणजे बोथ फॉलोज येणार. आता त्याच्यानंतर बघा दुसरं आपल्याला काय करायचं आहे, ए कडून ई कडे जायचं आहे, बरोबर आहे. ए कडून बी पर्यंत तर पोहोचलो आपण, बी पासून ए पासून बी पर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर बी कुठं आहे आपला, इथं आहे. बी पासून डी पर्यंत पोहोचलो आणि डी पासून ई पर्यंत पोहोचलो. ह्याचा अर्थ काय झाला, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 2 नंबर बघा. आता एफ कडून आपल्याला कोणीकडे जायचं आहे, डी कडे जायचं आहे. एफ कडून डी कडे जायचं. आता एफ कडून ए पर्यंत तर पोहोचलो आपण, बरोबर आहे. ए पासून नंतर कुठं पोहोचलो, बी पर्यंत पोहोचलो, आणि बी पासून कुठं पोहोचलो, डी पर्यंत पोहोचलो. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, एफ कडून डी पर्यंत पण पोहोचलो. म्हणजे ह्याचं पण आन्सर काय येणार, बोथ फॉलोज येणार. त्यानंतर 3 नंबरचं स्टेटमेंट बघा. आता 7 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 हे चेक करत असताना मी काय सांगितले, प्रत्येक वेळी ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू किंवा नुसतं इज इक्वल टू आलं तरी पण चालतंय. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही सिम्बॉल आला तरी चालत नाही. आता बघा 7 कुठं आहे आपलं, हित आहे. 7 कुठं आहे, हित आहे. आणि 3 कुठं आहे आपलं, हित आहे, बरोबर आहे. आता 7 कडून आपल्याला कोणीकडे जायचं आहे, 3 पर्यंत जायचं आहे, बरोबर आहे. आता बघा 7 करून मॅक्झिमम आपण इकडे 6 कडे जाऊ शकतोय का, नाही. उलटा एरो भेटला आपल्याला, आपण इकडे जाऊ शकतोय. 7 कडून 1 कडे जाऊ शकतोय, परंतु 1 कडून पुन्हा नंतर कुठंच जाऊ शकत नाही. कारण 1 कडून आपल्याला इकडे 2 कडे जायचं म्हणलं तर इथं आडवा सिम्बॉल भेटला, त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय झालं, रॉंग झालं. त्याच्यानंतर बघा 7 लेस दॅन 3 म्हणजे 3 कडून 7 कडे जायचं आपल्याला, बरोबर आहे. 3 कडून 7 कडे जाऊ शकतोय का आपण, बघा बरं. 3 कडून 7 कडे. आता 3 कडून 2 पर्यंत तर गेलो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 कडून 1 पर्यंत गेलो, आणि 1 कडून 7 कडे जाऊ शकतोय का, नाही. कारण आपल्याला 1 कडून 7 कडे जाण्यासाठी असं जायचं होतं, पण आपल्याला असं म्हणजे उलटा सिम्बॉल भेटला, त्यामुळे आपण तिकडं पण जाऊ शकत नाही. म्हणजे 1 कडून 7 पर्यंत शेवटी जाऊ शकत नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट रॉंग, 2 नंबरचं स्टेटमेंट रॉंग. मग मी काय सांगितलं, दोन्हीही स्टेटमेंट रॉंग झाली, त्यावेळेस आपल्याला आयदर ऑरची कंडिशन चेक करायची. आयदर ऑरची कंडिशन चेक करताना मी काय सांगितले, दोन्हीही कॅरेक्टर सेम पाहिजे दोन्हीमध्ये. आता इकडं 7 सेम आहे, इकडं 3 पण सेम आहे. म्हणजे आपण आता काय करायचं, सिम्बॉलच्या बाबतीत चेक करायचं. कॅरेक्टर तर आपल्याला सेम भेटले. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला तिन्ही पण प्रेझेंट आहेत का बघा. एकदा 7 कडं चिन्ह आहे, एकदा 3 कडं चिन्ह आहे, आणि इज इक्वल टू कोणासोबत तरी एकासोबत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, ह्याचा ऑप्शन नंबर 3 उत्तर आलं, म्हणजे आयदर ऑर लागलं. त्याच्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये 12 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 14. आता 12 कुठं आहे आपलं, हित आहे. 14 कुठं आहे, हित आहे. 12 पासून आपण 11 पर्यंत पोहोचलो, 12 पासून 11 पर्यंत पोहोचलो. 11 पासून 13 पर्यंत, 12 पासून 11 पर्यंत पोहोचलो, 11 पासून 13 पर्यंत, आणि 13 पासून 14 पर्यंत पोहोचतोय. पण आपल्याकडे काय पाहिजे, प्रत्येक वेळी हे तर चिन्ह पाहिजे किंवा हे तर चिन्ह पाहिजे. आपला 11 आणि 13च्या मध्ये फक्त सिंगल चिन्ह आले, त्यामुळे हे फॉलो होत नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट रॉंग. 2 नंबर चेक करत असताना बघा, 2 नंबर चेक करत असताना आपल्याकडे काय, 13 कडून आपल्याला कुठे जायचं आहे, 9 कडे जायचं आहे, बरोबर आहे. 13 कडून आपण
11कडे तर जाऊ शकत नाही, बरोबर आहे. कारण 13कडून 11कडे ह्या प्रकारे जात असताना आपल्याला आडवा सिम्बॉल येते. 13कडून आपण 14कडे जाऊ शकतो, पण 14 हिकडच्या भागात कुठंच नाही, त्यामुळे 14ची आणि 9ची पण लिंक लावू शकत नाही. म्हणजे हे पण काय झालं, रॉंग झालं. आता दोन्ही पण स्टेटमेंट रॉंग झाले. मी काय सांगितलं, आयदर ऑरची कंडिशन चेक करायची. पण आपल्याकडे कॅरेक्टर सेमच नाही, ते इकडं 12 14 आणि इकडे 13 9 आहे. त्यामुळे आयदर ऑरची कंडिशनच चेक करायची नाही, डायरेक्ट सरळ आन्सर देऊन टाकायचं, नायदर 1 नॉर 2 फॉलोज, म्हणजे ऑप्शन नंबर 4. म्हणजे कुठलेही स्टेटमेंट फॉलो होत नाही दोन्हीपैकी. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, यस इज ग्रेटर दॅन पी. आता बघा, यसकडून आपल्याला कुठं जायचं आहे, पीकडे जायचं आहे, बरोबर आहे. आपण आता यसकडून कुठं जातो आहे, आरकडे जातो आहे, आरकडून क्यूकडे जातो आहे, आणि क्यूकडून कुठं जातो आहे, पीकडे जातो आहे. पण मी काय सांगितलं होतं, असं सिंगल चेक करत असताना ॲटलिस्ट एकदा तरी, म्हणजे जाताना ॲटलिस्ट एकदा तरी हे सिम्बॉल भेटायला पाहिजे होतं आपल्याला. आता बघा, आपल्याला यसकडून आरकडे जाताना इथं सिंगल सिम्बॉल भेटला नाही, आरकडून क्यूकडे जाताना सिंगल सिम्बॉल एकदाही भेटला नाही, आणि क्यूकडून पीकडे जात असताना पण सिंगल सिम्बॉल भेटला नाही. म्हणजे हे काय झालं, रॉंग झालं. त्याच्यानंतर यस आणि पी, यस आणि पीमध्ये काय पाहिजे आपल्याला, इज इक्वल टूचं चिन्ह पाहिजे. यस आणि पीमध्ये इज इक्वल टूचं प्रत्येक वेळी चिन्ह आहे का, नाही. म्हणजे हे पण काय झालं, रॉंगच झालं. म्हणजे दोन्हीही रॉंग झाले. आता काय करायचं आपल्याला, आयदर ऑर चेक करायचं. आयदर ऑर चेक करत असताना मी काय सांगितलं होतं, कॅरेक्टर सेम पाहिजे. इकडे एस सेम आहे, इकडे पी सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे उलटं असलं तरी पण चालतंय, पण एस पीच पाहिजे. वर एस पी असेल तर खाली पण एस पीच पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी काय सांगितलं, आपल्याला 3 सिम्बॉल प्रेझेंट पाहिजे. त्यातले आपल्याकडे फक्त ही आणि ही दोनच आहेत. दोन असल्यावर काय सांगितलं होतं मी, रॉंग होते. पण तरी पण आपण काय करायचं, एकदा ॲडिशन करून बघायची ह्या दोन्ही सिम्बॉलची. ॲडिशन म्हणजे काय होणार, एस पी ग्रेटर आहे आणि एस पी इज इक्वल टू, ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटणार, एस इज ग्रेटर दॅन इक्वल टू पी असं भेटणार. मग हे फॉलो होतं आहे का ते पण चेक करायचं आहे आपण. म्हणजे काय करायचं, यसकडून आरकडे जाताना मी काय सांगितलं, हे चेक करत असताना काय सांगितलं, एक तर हे चिन्ह पाहिजे किंवा इज इक्वल टूचं चिन्ह पाहिजे, दोनच चालतात फक्त. आता बघा, यसकडून आरकडे जाताना हे चिन्ह भेटलं आपल्याला, आरकडून क्यूकडे जाताना इज इक्वल टूचं चिन्ह भेटलं, चालतंय ते. आणि क्यूकडून पीकडे जाताना हे चिन्ह भेटलं, म्हणजे ते पण चालते. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 3 आयदर ऑर. त्याच्यानंतर ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, एक्सकडून यसकडे जायचं आपल्याला. एक्सकडून आरपर्यंत गेलो, आर पासून यसकडे गेलो, आणि आपल्याला एक तरी सिम्बॉल सिंगल पाहिजे होता. सिंगल सिम्बॉल इथं भेटलेला आहे, त्यामुळे काय झालं आपलं हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर क्यूकडून कुठं जायचं आपल्याला, यसकडे जायचं आहे. क्यूकडून आरकडे गेला आणि आरकडून यसकडे गेला, म्हणजे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर काय आला, 5 आला, बोथ फॉलोज. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, एकडून एचकडे जायचं आपल्याला. आता बघा, एकडून एचकडे जाण्यासाठी एकडून आपण बीकडे गेलो आहे इथं, आणि बीकडून एचकडे जातो आहे का आपण, नाही, कारण आपल्याला आडवं चिन्ह भेटलं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय झालं, रॉंग झालं. 2 नंबर चेक करत असताना बघा, एफकडून एकडे जायचं, एफकडून एकडे जात असताना बघा, एफकडून एचकडे गेलो, एचकडून बीकडे गेलो, पण बीकडून एकडे जाऊ शकत नाही आपण, कारण इथं आपल्याला असं जायचं होतं, ते आडवा चिन्ह भेटलं, त्यामुळे काय झालं आपलं हे पण रॉंग झालं. आता दोन्ही पण रॉंग झाली तर आपलं आयदर ऑर चेक करायला काय पाहिजे, ए सेम आहे पण एच एफ सेम आहे का, नाही. त्यामुळे काय झालं, कॅरेक्टर वेगवेगळे असल्यामुळे आयदर ऑर चेकच करायचं नाही, डायरेक्ट ह्याचं आन्सर देऊन सांगायचं की नायदर 1 नॉर 2 फॉलोज. त्याच्यानंतर आता लास्टचं क्वेश्चन आहे बघा. आता जे इज इक्वल टू बी, जे इज इक्वल टू बी चेक करत असताना जे आणि बीच्यामध्ये फक्त इज इक्वल टू चिन्ह पाहिजे, कारण इज इक्वल टू आपण चेक करताना तेच सांगितलं होतं मी, आहे का आपल्याकडे, नाही. त्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट रॉंग. त्याच्यानंतर काय सांगितलं, केकडून एकडे जायचं आहे आपल्याला. केकडून जेकडे गेलो, त्याच्यानंतर जेकडून डीकडे गेलो आपण इथं, डीकडून बीकडे गेलो, आणि बीकडून एकडे गेलो, आणि आपल्याला काय पाहिजे होतं, सिंगल सिम्बॉल एकदा तरी भेटायला पाहिजे होता. एकदा इथं भेटला आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. म्हणजे 2 नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर काय येणार, बी येणार.